सगळ्यात आधी थँक्यू, तुम्ही माझे व्लॉग बघता, मला सपोर्ट करता. असंच सपोर्ट राहू द्या आणि व्लॉग फक्त शेवटपर्यंत बघत जात जा. तर आज जायचं होतं फिरायला शेवगाव मध्ये. तर ह्या व्लॉग मध्ये खूप काही नवनवीन गोष्टी बघायला भेटणार आहे. जसं आपण विचार करतो तशाच गोष्टी घडत जातात, फक्त त्याला थोडा टाइम लागतो. एकदा वेळ निघून गेल्याच नंतर त्या गोष्टीचा विचार करून काहीच होत नाही. याच्या आधी माझे शॉर्ट व्हिडिओला मिलियन मध्ये व्ह्यू जायचे, पण मी त्या टायमिंगला लॉंग व्हिडिओ टाकले नाही. घरचं सगळं आवरून शेवगावकडे जायला निघालो. शेवगाव मध्ये पोहोचल्यास नंतर सँडल आणि चप्पल घ्यायची होती, म्हणून आधी त्या दुकानामध्ये गेलो. तुम्हाला अजून एक सांगावंसं वाटतंय की मी चप्पल, सँडल, शूज या गोष्टीमध्ये कधीच पैसे वाया घातले नाही. आता मी कोणतीही वस्तू घेऊ शकते, पण याच्या आधी माझी परिस्थिती खूप वेगळी होती. पण कोणतीही वस्तू असू ती घ्यायच्या आधी मी खूप विचार करते, कारण मी ती खूप जपून ठेवीत असते. सँडल आणि शूज आणि ते घेतले आणि त्याच्यानंतर लगेच कपड्याच्या दुकानामध्ये जायचं होतं, कारण आता रक्षाबंधन येणार आहे. आता या व्लॉग मध्ये मी सांगू नाही शकत त्यांच्यासाठी मी काय घेतलं, नाही तर ते हे व्लॉग बघते. आणि असं नसतं की प्रत्येक वेळेस भावांनीच आपल्याला गिफ्ट दिलं पाहिजे, कधीतरी आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी घेतलं पाहिजे. मला तर उपवास होता, पण माझ्या संग जे 2 जण होते ना त्यांना उपवास नव्हता, तर त्यांच्यासाठी वडापाव ते घेतले होते. खाण्याची कोणती गोष्ट आधी समोर आलीच नंतर पहिलं स्नॅप टाकायचं सगळ्यात महत्वाचं असतं. स्नॅप ते टाकले, सगळं खरेदी करून झालं होतं. आम्ही लगेच घरी जाण्यासाठी निघालो. आता गणपती बाप्पा पण येणार आहे, त्यामुळे रस्त्यामध्ये गणपती बाप्पाची एक दुकान होती, ते तिथं कलर द्यायचं काम करत होते. या दुकानमध्ये जाण्याच्या आधी माझ्या मनामध्ये खूप विचार आले की ते मला आतमध्ये जाऊन देते का नाही. मी त्यांना विचारलं की मी आतमध्ये जाऊन व्हिडिओ काढू का, आणि ते लगेच हा म्हणले. फक्त त्यांनी काही गणपतीला कलर दिलेला होता ना, तर ते बोलले की त्याला हात लावू नका. गणपती बाप्पाच्या शूट साठी परत यायला जर टाइम नाही भेटला, तर त्यामुळे मी आताच काही व्हिडिओ काढून घेतले. गणपती बाप्पाला कलर देताना त्यांना खूप काळजी घ्यावी लागती. यामध्ये त्यांची खूप मेहनत असते ना, आपण पण त्याची जाणीव ठेवली पाहिजे. आता तुम्ही म्हणत असाल काही क्लिपा आडव्या आहे तर काही क्लिपा सरळ आहे, तर युट्यूब साठी आडव्या क्लिपा काढावं लागतात, पण काही वेळा ते लक्षात राहत नाही. लॉंग व्हिडिओसाठी खूप जास्त मेहनत लागते, पण लॉंग व्हिडिओनी स्टोरेज पण खूप लवकर भरतं. असं वाटतं की अजून एक मोबाईल पाहिजे होता, पण याच मोबाईलसाठी मी खूप जास्त मेहनत केलेली आहे. घराकडे यायसाठी आम्ही जेव्हा बससाठी थांबलो होतो ना, तर तेव्हा असं वाटलं की बस निघून गेली असन, पण नंतर लक्षात आलं की शाळा सुटायसाठी अजून टाइम आहे, म्हणून बस नसन गेली. बसमध्ये मी खूप कमी प्रवास करते. जेव्हा मी कॉलेजला होते ना, नवनवीन मी जेव्हा व्हिडिओ बनवायला चालू केलते, तेव्हा मी बसचे, कॉलेजचे हेच व्हिडिओ जास्त टाकायचे आणि त्याला खूप जास्त व्ह्यू जात होते. आधीपासूनच मी युट्यूबला कधीच व्हिडिओ नव्हते टाकले, म्हणजे मी 6 महिने झाले युट्यूबला व्हिडिओ टाकते. जर 2 ते 3 वर्ष आधीपासून जर युट्यूबला मी लॉंग व्हिडिओ टाकले असते तर खूप जास्त फायदा झाला असता. बसमधून उतरले आणि तिथं थांबले. आता हे सगळे शूटला मी आधी शूट नव्हते करत, पण आता काहीच वाटत नाही, कारण सगळेच जण माझे व्लॉग बघतात. आधी वाटायचं की मी इथं शूट कस काय करू, हे काय म्हणते ते बघू राहिले, पण आता काहीच वाटत नाही. बस यायच्या आधीच त्याला कॉल केला होता, त्यामुळे तिथं जास्त वेळ थांबायची गरज पडली नाही. अजून आमच्या गावामध्ये आम्ही नाही का ह्या महादेवच्या मंदिरामध्ये कधी पण जातो, म्हणजे वार कोणताही असू तिथं खूप शांत वातावरण असतं, त्यामुळे आम्ही इथं गावात आल्याच नंतर कायम जातो. इथं व्हिडिओ आणि फोटो पण खूप भारी येते. पण इथं काही वेळाच निवांत वातावरण असतं. जर सोमवारी इथं आलो ना, तर इथं खूप गर्दी असते. प्रत्येक ठिकाणी आम्ही आधी आल्याच नंतर इथं दर्शन करून घेतो, मग त्याच्यानंतर जर आम्हाला टाइम असला तर आम्ही शूट करतो. बाकीचे लोक सोमवारी जास्त मंदिरामध्ये जात असतील, पण माझं वेगळं आहे. मी सोमवारी गर्दीच्या दिवशी कधीच मंदिरामध्ये येत नाही, म्हणजे लय कमी प्रमाणात येते. प्रत्येक व्लॉग मागं खूप जास्त मेहनत असते. आता 4 ते 5 मिनिटाच्या व्लॉग साठी त्याला व्हॉइस ओव्हर करायला 1 ते 1.5 तास सहज निघून जातो. मंदिरामधून दर्शन करून घेतले आणि त्याच्यानंतर आम्हाला दुकानमध्ये जायचं होतं. माझ्यापेक्षा मंदिरमध्ये हा जास्त येत असतो, म्हणजे इथं आल्याच नंतर कंटिन्यू तो मला इथले स्नॅपच टाकीतो. व्लॉग साठी दररोज वेगवेगळे व्हिडिओ लागत होते, त्यामुळे आता मला एक व्हिडिओ बनवायचा आहे. इथून मी काही सामान घेणार होते. तुम्ही पण तो व्हिडिओ खूप वेळा बघितला असन ना, आता मी तो नाही का नंतरच्या व्लॉग मध्ये पोस्ट करणार आहे. मला 7-8 दिवसापासून रील मध्ये नुसते ते खाण्याच्या चॅलेंजचेच व्हिडिओ येत होते, त्यामुळे मी म्हणलं आता बनवून बघाव. ह्या एका व्हिडिओसाठी एवढं सगळं घेतलंय आणि ह्या व्हिडिओला जर व्ह्यू गेले तर मग अजून प्रत्येक व्हिडिओसाठी घ्यावं लागन. सगळं सामान डिकीमध्ये टाकून घेतलं आणि लवकर व्हिडिओ बनावा लागन, नाहीतर हे पुढे बघून हे पोरं आधीच पुढे खाऊन घेते. थँक्यू सो मच, तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग बघितला. असं सपोर्ट राहू द्या.